50 दिवस मी वेगळ्या स्ट्रॅटेजीने चाललो, 2 महिने मी त्याच्यानी, 6 महिने याच्यानी. तर कितीही भारी टेक्नॉलॉजी आली तरी तुम्हाला प्रॉफिट कमवून देणार नाही. जे लोक ऑप्शनला घाबरतात ना, मी त्यांना एक एक्झाम्पल देतो आणि मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की या एक्झाम्पलप्रमाणे जर तो व्यक्ती तयार झाला तर तो परत कधी ऑप्शन ट्रेडिंगला घाबरणार नाही आणि तो सक्सेसफुल ऑप्शन ट्रेडिंग जे आहे ते करू शकतो. खरंच कोर्स करून सामान्य माणूस शेअर मार्केटमध्ये पैसा कमावू शकतो का? तर हे AI ट्रेडिंग म्हणजे काय? आज जे आहे तुम्हाला टेक्नॉलॉजीचा आधार जो आहे तो घ्यावाच लागणार आहे. तुम्ही 10-10, 12-12 तास स्क्रीन समोर बसून जे आहेत, इथं सायकोलॉजी गेम आहे, हा सर्वांना माहिती आहे, तर हे शक्य नाही आहे. नवीन नवीन ॲप्लिकेशन येत आहेत, बऱ्याचशा गोष्टी चेंज होतात, तर याचा लोकांना फायदा होतोय की नुकसान होत आहे? उसी शान से उडाया भी कभी भी नोटों पर हमने रबर नहीं बांधा. तर हे ऐकायला फार भारी वाटतं, पण आज लोकांना काय वाटतं की शेअर मार्केट तो जरिया माझ्यासाठी बनू शकतोय की जिथे मी तो पैसा कमावणार आणि हवा तसा जो आहे तो पैसा मी इथं उडवणार आहे. मग आता ती लाईफस्टाईल जगायची ना, मग काय करायचं? 500 टाइम्सचा लिव्हरेज तुम्हाला जो आहे तो मिळणार आहे. तर तो कुठं कॅल्क्युलेशन गेलं ते सर की मी म्हणजे 1 रुपयाला मी 500 रुपये ट्रेड करतो. क्लोन ॲप जे म्हणतो ना, ते पण मार्केटमध्ये येतात. नवीन लोकांना हे समजत नाही की कॉपी काय आहे, क्लोन काय आहे. हा माणूस त्याच्या पाठीमागे जातो आणि तिथे जे आहे ते पैसे डिपॉझिट केले. नंतर कळालं की ती वेबसाईट, ते ॲप जे आहे ते बंद झालं. प्रॅक्टिकली शक्य आहे का की आताच्या काळात ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत, AI आहे, त्यांचा वापर करून आपण शेअर मार्केटमधून पैसे कमावू शकतो का? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट आहे तो खरंच खूप जास्त खास असणार आहे, कारण आपण आजचा जो पॉडकास्ट आहे तो पुन्हा एकदा शेअर मार्केटवरती करणार आहोत. तर आजच्या पॉडकास्टसाठी आपण एका स्पेशल गेस्टला इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांचं नाव आहे सागर हिरे सर. सागर सर स्पेशली नाशिकवरून आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, खास आपल्या ऑडियन्ससाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते भरपूर वर्ष झाले शेअर मार्केटमध्ये काम करत आहेत. ते स्वतः एक इंजिनियर आहे, त्यांची एक IT फर्मसुद्धा आहेत आणि अनेक लोकांना त्यांनी आजपर्यंत शेअर मार्केटबद्दल गाईड केलेलं आहे. तर आज आपण त्यांच्याकडनं खूप इन्फॉर्मेशनल कॉन्टेंट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक सांगितलं आहे मला की आपली जी काही श्रीमंत परिवाराची ऑडियन्स आहे त्या सगळ्यांसाठी या पॉडकास्टच्या शेवटी ते खास स्पेशल गिफ्ट देणार आहेत. तर आता मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर सागर सर, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. सो थँक्यू सर. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला थँक्स म्हणेल की तुम्ही मला इथं बोलवलं आणि मला ही संधी दिली की जे काही मी केलेलं आहे ते महाराष्ट्रासमोर जे आहे ते मी आज मांडू शकतोय. सो बघा, माझी जी जर्नी आहे ती जर्नी सुरू झाली 15 वर्षापूर्वी. आणि शेअर मार्केटचा जो प्रवास आहे बऱ्याच लोकांचा जो आहे कुठल्या तरी कोर्सने सुरू होतो. बरेच लोक जे आहेत ते मार्केटमध्ये बाय चान्स आलेले असतात, बाय चॉईस नसतात. पण माझं एक गुड लक आहे, मी जे आहे ते बाय चॉईस ह्या मार्केटमध्ये आलो. ही सुरुवात माझ्या घरातूनच झाली, कारण माझे वडील जे आहे ते आता रिटायर झालेले आहे बँकमधून, पण त्यांना स्वतःला जवळजवळ आता 36 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे शेअर मार्केटचा. आणि मार्केट घरामध्ये कसं वर्क करायचं, तर आपण स्कूलमध्ये होतो, कॉलेजमध्ये होतो, तर आपल्याला काही फी पे करायची आहे, कॉलेजची फी भरायची आहे, शिवाय आपल्याला कधी लॅपटॉप लागतोय, कधी मोबाईल लागतोय, कधी 2 व्हीलर लागते. तर आम्ही काही जरी वडिलांना सांगितलं ना, तर वडील काय बोलायचे की थांब, मी त्या ब्रोकरकडे जातो आणि बघतो काही वाढलेलं आहे का. तर सुरुवातीला कळत नव्हतं की नेमकी काय वाढलेलं आहे, पण हळूहळू कळायला लागलं की पप्पा जे आहे ते कुठेतरी पैसे इन्व्हेस्ट करतात. 6 महिन्यांनी, वर्षभराने ते वाढलेले असतात आणि जर वाढलेले असतील तर आपल्याही गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होतात. ते मग असं करत करत जे आहे ते समजायला लागलं. आणि मी इंजिनिअरिंग लास्ट इयरला असताना घरी, ज्याला आपण म्हणतो ना, एक डिसिजन घेण्याची वेळ येते की आता आफ्टर इंजिनिअरिंग काय करायचं, जॉब करायचा, बिझनेस करायचा. तर मी घरी क्लिअर केलं की मला बिझनेस करायचा आहे. त्या बिझनेसमधून जो काही पैसा येईल तो मी तुमच्याप्रमाणे जे आहे ते इन्व्हेस्टमेंटला सुरुवात कराल. आणि त्या पद्धतीने मी चालू केलं. आफ्टर इंजिनिअरिंग 6 महिन्यातच मी एक व्यवसाय सुरू केला. तिथून जे पण काही पैसे यायचे ते हळूहळू इन्व्हेस्टमेंट चालू केली. पण जसजसं त्या मार्केटमध्ये पुढे जायला लागलो त्यावेळेस कळायला लागलं की आता इथं तर ट्रेडिंग नावाचा पण एक प्रकार असतो. मग यार, आपण जे इंजिनिअरिंगचं एज्युकेशन घेतलं आहे, आपण तिथे 4 वर्ष अभ्यास केला, तर हा अभ्यास आपण असा करू शकतोय. तर मी ते ट्रेडिंग सुरू केलं. आणि पहिले जे 5 वर्ष होते सर, या 5 वर्षामध्ये जवळजवळ मी 13 लाख रुपयांचा लॉस केला. बरं, हा लॉस कसा झाला, तर हा लॉस म्हणजे फक्त आपल्या बिझनेसमध्ये दर महिन्याला 30-40 हजार रुपये मी कमवायचो. ते पैसे इकडं आणायचे, काहीतरी 40 चे 80 होतील, 100 होतील, या उद्देशाने ते गेले लॉसमध्ये. परत 1-2 महिन्यांनी पैसे आणायचे,
परत पैसे जे आहे ते गेले लॉसमध्ये. सो हे असं 5 वर्ष चाललं. या 5 वर्षामध्ये शिकायलाही खूप भेटलं. तर एकदा वडिलांना मी म्हणजे एकदा मला असंच 34-35 हजाराचा प्रॉफिट झाला. मी त्यांना बोललो की बघा, माझे मित्र महिन्याला 20-25 कमावत आहे किंवा 10-15 कमावता, आम्ही एका दिवसात 35 कमावले. त्यावेळेस वडिलांनी एक असा सल्ला दिला का जो आजपर्यंत मी फॉलो करतोय. त्यांनी एकच सांगितलं की पैसे कमवणे आणि पैसे कमवत राहणे ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहे. तरी पण त्यावेळेस समजलं नाही की यार काय आपण पैसे कमवलो नाही असं काय बोलला ते. पण ज्यावेळेस 13 लाखाचा लॉस झाला ना, त्यावेळेस समजलं की आपण कमवत नाही आहे किंवा आपण जे आहेत ना कमवत राहण्याची प्रोसेस आपल्याला अजून माहीत नाही. तर कधी येतात कधी जातात. मग 2015-16 साली सर मी जवळजवळ 5 ते 6 मोठे मोठे चांगले कोर्सेस केले. लाख लाख रुपये त्यांच्या फी होते, असे कोर्सेस मी केले आणि चांगलं एज्युकेशन जे आहे ते तिथून मला भेटलं. 5,000चा कोर्स असेल की लाख रुपयाचा कोर्स असेल, शिकायचं आणि सर्व काही शिकायचं. कारण आधी न शिकता या सर्व गोष्टी झाल्या होत्या. आणि तिथून ज्यावेळेस मी शिकायला सुरुवात केली तर पुढच्या 3 वर्षामध्ये जे आहेत ना ते जवळजवळ 18 लाख रुपये जे आहेत ते मी कमावले. ज्या व्यक्तीला इंजिनिअरिंगची लाईफस्टाईल आहे, ज्या व्यक्तीला जे आहेत चांगला बिझनेस तोपर्यंत सेट झालेला आहे आणि 8 वर्षात 5 लाखाचं इन्कम म्हणजे काहीच नाही आहे ना. परंतु म्हटलं आता मग इथं थांबायचं का जायचं. कारण त्यावेळेस मला एक डिसिजन घ्यायचं होतं की एक तर आपला आहे तो बिझनेस मोठा करा, एक तर तुम्ही शेअर मार्केटमध्येच पुढे चाला. आज आपण अशा लेवलला आहे की 8 वर्षानंतर काय होईना गेलेलं तर काही नाही आपलं. पण मी डिसिजन असा घेतला सर की नाही, आपण याच्यामध्ये जे आहे ते पुढं चालू. ज्याला आपण म्हणतो ना की बघा, माणूस जिद्दी असला पाहिजे. जी जिद्द कशी असते की तुम्ही जर रणांगणात जर हरले तर कर्तृत्वात कमी पडले म्हणून तुम्ही हरलेले असतात. पण तुम्ही जर मनाने जर हरले ना तर तुम्ही जे आहेत ना ते कायमचे ते व्यवसायामध्ये म्हणा किंवा लाईफमध्ये जे आहेत ना ते तुम्ही हरलेले असतात. तर मनाचा पराभव हा फार मोठा असतो. तो मी स्वीकारला नाही आणि मी जे आहे ते 2018-19 पासून फुल टाईम जे आहे ते मार्केटमध्ये काम करायला सुरुवात केली. सो आज जे आहे ते प्युअरली इक्विटीमध्ये जे आहे ते 1 CR+ मी स्वतःचा पोर्टफोलिओ बनवलेला आहे. बाकी जे काही मी ट्रेडिंग करतो त्याचे स्टेटमेंट वगैरे जे काही आहे सर्वच्या सर्व मी ऑडियन्सला, माझ्या क्लायंटला वगैरे जे आहे ते दाखवतो. आणि माझ्यासोबतच अनेक लोकांच्या आयुष्यात पण हा बदल जो आहे तो मी आजपर्यंत घडवला आहे. 2,500पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी ट्रेन केलेलं आहे. यासोबत 700+ विद्यार्थी जे आहे ते माझ्या टेक्नॉलॉजीसोबत जे आहे ते आज काम करतात ते. आणि या व्यतिरिक्त सोलर इंडस्ट्रीमध्ये एक बिझनेस चांगला उभा केला. स्वतःची एक IT कंपनी आहे, एक पार्टनरशिप, जिथे आम्ही वेगवेगळे सॉफ्टवेअर जे आहे ते डेव्हलप करतो. मोस्टली 200पेक्षाही जास्त सॉफ्टवेअर जे आहे ते फक्त शेअर मार्केटचेच डेव्हलप केलेले आहे आम्ही. त्यामध्ये इंडिकेटर असतील, त्यामध्ये सॉफ्टवेअर असतील, अल्गो असतील, AI असतील, हे आम्ही स्वतःसाठी डेव्हलप करतो आणि इतरांसाठी डेव्हलप करून देतो. आणि याच पद्धतीने की आम्ही स्वतःच्या ट्रेडिंगसाठी पण काही गोष्टी ज्या डेव्हलप केल्या त्याचा एक भाग जो आहे तो मी महाराष्ट्रातील आपल्या मराठी लोकांसाठी आहे तो ओपन केलेला आहे. कोणी पण या त्याला वापरा आणि तुमची फायनान्शियल जर्नीची सुरुवात म्हणा किंवा एक चांगला अर्निंगच्या माध्यमातून तुम्ही करा. तर त्याबद्दल मी पुढे सांगतोच. परंतु हा जो काही प्रवास आहे 15 वर्षाचा, हॅपी आहे मी. खूप चांगलं काही जे आहे ते मिळालेलं इथं आणि ही ग्रोथ जी आहे ती अशीच पुढे जी आहे ती चालू ठेवायची आहे. सर, आता तुमची जर्नी तर मी ऐकली, पण एक प्रश्न मला विचारावं वाटतं की खरंच कोर्स करून सामान्य माणूस शेअर मार्केटमध्ये पैसा कमावू शकतो का? कोर्स करूनच फक्त पैसे कमवायचे जर तुम्ही मला एकदम 100% याचं उत्तर विचारलं, मी स्वतः कोर्सेस घेतो, पण याचं 100% जर उत्तर विचारलं तर नाही असं आहे. फक्त कोर्स करून कोणी पैसे कमवत नाही. कारण हे बघा, जे जे एज्युकेशन ह्या जगात अवेलेबल आहेत ना प्रत्येकाचे कोर्सेस आहे. UPSC, MPSC, 10वी 12वी मेडिकल. पण मला सांगा, ते सगळे कोर्सेस करून प्रत्येक व्यक्ती टॉपला गेला का, सक्सेस झाला का? नाही झाला. सेम शेअर मार्केटचं आहे. तर तुम्ही 100 लोकांनी कोर्स केला ना, मी सांगतो 7 ते 8 लोक फक्त सक्सेस होत आहे. कोर्स जो आहे तो तुम्हाला काय सांगतोय, तर तुमचा स्टार्ट कसा झाला पाहिजे हे तुम्हाला कोर्स सांगतोय. कोर्स तुम्हाला निगेटिव्ह पॉझिटिव्ह 2 गोष्टी सांगतोय, परंतु तुमचा एंड काय असणार आहे हे कोर्स नाही ठरवणार. तर हे जे आहे हे तुम्ही त्या रस्त्यावर चालायला लागल्यावरती ठरवणार आहे. शेअर मार्केटच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोर्स केलेला आहे आणि काय एंड असू शकतोय का, समजा एखादा व्यक्ती 1 लाख रुपये घेऊन आला मार्केटमध्ये, तर याचा एंड आहे की त्याचे 1 लाख संपतील, तो 0 होईल. जास्तीत जास्त होऊन तर हेच घडणार आहे ना, त्याचा वेळ जाणार आहे. परंतु पॉझिटिव्ह काय आहे की खरंच जर चांगलं काम केलं तर तो व्यक्ती आहे तो इथं म्हणजे ज्याला म्हणतात ना स्काय इज लिमिट, राईट. या पद्धतीने जे आहे तो तिथं काम करू शकतोय. सो भरपूर काही इथं कमावता येतं. पण फक्त कोर्स केला आहे म्हणून मी श्रीमंत होणार का करोडपती होणार हेच होणार नाही अजिबात. तुम्हाला जे आहेत स्वतःचं जो मार्ग आहे तो निवडावा लागेल आणि हा मार्ग वाटतो तेवढा सोपा नाही सर, खूप अवघड आहे याच्यामध्ये. 4-5 वर्षे जे आहे ते तुम्हाला द्यावं लागतील, त्यावेळेस कुठेतरी सक्सेस जो आहे तो बघायला मिळणार आहे. ओके. तर आता तुम्ही सांगितलं की तुम्ही मागचे 15 वर्ष झालेत शेअर मार्केटमध्ये काम करत आहात. तर असे कुठले मेजर चेंजेस झाले की जे तुम्ही स्वतः डोळ्यांनी ऑब्झर्व केले
की आधी असं होतं आणि नंतर मग या गोष्टी सगळ्या चेंज झाल्यात आज मार्केटमध्ये? ओके. सो बघा सर, मार्केटमध्ये 15 वर्षापूर्वी लोक काय करायचे, शिकणार किंवा 10 वर्षापूर्वी शिकायचं आणि काम करायचं. पण आज जे आहे मी तुम्हाला रिॲलिटी सांगतो, लोकांना शिकण्यात इंटरेस्ट राहिलेला नाही. ज्या लोकांना फुल टाईम ट्रेडर बनायचं आहे, काहीतरी मोठं करिअर 20-25 वर्ष याच्यातच द्यायचे, ते शिकतात आहे. परंतु जॉब करणारे जे लोक आहेत, पार्ट टाईम फुल टाईम मला मार्केट करायचं आहे, त्या लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही. का नाही राहिलेला इंटरेस्ट? तर शिक्षणाची जागा जी आहे ती टेक्नॉलॉजीने घेतलेली आहे. तर अगोदर जसं आपण ते नोकियाचं एक्झाम्पल घेतो बघा, आज ते कीपॅडवाले फोन कोण वापरत नाहीये का? तर त्याच्या जागी हायर टेक्नॉलॉजी जी आहे ती आलेली आहे. त्याच पद्धतीने शेअर मार्केटचं एज्युकेशन आहे, व्यवस्थित तुम्ही जर सर्च केलं तर सगळं फ्री अवेलेबल आहे आज. पण त्याची जागा जी टेक्नॉलॉजीने घेतलेली आहे ना, तर तुम्हाला एज्युकेशन प्लस टेक्नॉलॉजी याच्यामध्ये नंबर ऑफ सिस्टम आहेत, त्याच्यातून कुठली तरी 1-2 गोष्टी तुम्ही चॉईस करा आणि ह्या दोघांना जर तुम्ही बरोबर कम्पेअर करून जर चालले की माझं माइंड, माझं एज्युकेशन आणि त्याच्यासोबत टेक्नॉलॉजीची जोड, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने जे आहे ते इथं काम जे आहे ते करू शकता ते. ओके. सो बघा सर, ज्यावेळेस 15 वर्षापूर्वी मी काम चालू केलं त्यावेळेस जे चार्ट आहेत ना ते माझ्याकडे पण अवेलेबल नव्हते. मी एका सायबर कॅफे टाईप आमच्या नाशिकमध्ये एक एरिया होता, तिथे जायचो. आम्ही दोघं जण त्याला 3,000 रुपये महिन्याचे द्यायचो. 3,000 काय मिळायचं? इंटरनेट, स्क्रीन आणि दिवसातून 2 वेळा चहा मिळायचा. पण तिथे नंबर बाकीचे ट्रेडर बसलेले होते, ते जे करतील ते आपण करायचं. हेच काम जे आहे ते सुरुवातीचं चालू होतं. सो बदल कसा घडत गेला बघा, एज्युकेशन घेतात लोक, नंतर आपण चार्ट बघायला लागलो. हळूहळू 2012, 13, 14ला काय झालं, हे चार्ट तुम्हाला फ्री अवेलेबल व्हायला लागले. 2015 पासून कसं आलं की त्या टेक्नॉलॉजी जी आहे ना ती मोबाईलवरती यायला लागली. तुम्हाला मोबाईलवरती पण जे आहे ते चार्ट तुम्हाला दिसायला लागले. चार्टमध्ये पुढे जाऊन जे आहे, जे रिव्हॉल्युशन आलं ना, ते आलं कस्टम डेव्हलपमेंट. कस्टम डेव्हलपमेंट म्हणजे तुम्हाला पाहिजे तसे चार्ट, तुम्हाला पाहिजे ते इंडिकेटर, तुम्हाला पाहिजे त्या प्राइस ॲक्शनच्या कॉन्सेप्ट तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती जे आहे ते डिझाईन करू शकता. ते मग लोक ते डिझाईन करायचे, ज्यांना आवडायच्या त्या गोष्टी ते लोक ते चार्ट परचेस करायचे, ते इंडिकेटर घ्यायचे, ते सॉफ्टवेअर घ्यायचे, त्याच्याने लोक जे आहे ते काम करायचे. सो ही गोष्ट चालली साधारणतः 2017, 18, 19 पर्यंत हे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते चाललं. 18-19ला काय झालं सर, की याची जागा जी आहेत ना ती जागा घेतली अल्गो ट्रेडिंगनी. अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय, की तुम्हाला तो चार्ट बघून ट्रेडच करायचा नाही. आता तुमचा जो चार्ट आहे तो चार्ट तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला, जे डीमॅट अकाउंट ज्याला आपण बोलतो, त्या डीमॅट अकाउंटला तुमच्या स्ट्रॅटेजी ज्या आहे त्या कनेक्ट करायच्या आणि कनेक्ट केल्यानंतर जिथे तुमचं फंड, ज्या ब्रोकर अकाउंटला तुमचं अकाउंट आहे तिथे ऑटोमॅटिकली ट्रेड होणार आहे. तर मी ही कॉन्सेप्ट जी आहे ही पुढची 4-5 वर्ष चालली अल्गो ट्रेडिंग. भरपूर लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले आणि त्यानंतर जे आलं आता मागच्या 2 वर्षापासून जे आलेलं आहे ते आलेलं आहे AI ट्रेडिंग. आता सर्वांनीच हे ऐकलेलं आहे. तर हे AI ट्रेडिंग म्हणजे काय, तर इथून पाठीमागं हे जे सर्व काही घडलेलं आहेत ना, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला क्विक अवेलेबल करून देणं म्हणजे AI ट्रेडिंग आहे. तुम्हाला कुठलाही चार्ट हवा असेल तो AI तुम्हाला विदिन अ सेकंडमध्ये देतोय. तुम्हाला अल्गो ट्रेडिंग करायचं आहे, कुठला प्लॅटफॉर्म हवा आहे, त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही तुमचं अल्गो ट्रेडिंग पुढच्या 5 मिनिटात जे आहे ते चालू करू शकता ते सर. तर एवढी हायर टेक्नॉलॉजी जी झालेली आहे. सो ही जी जर्नी आहे ह्या जर्नीप्रमाणे तुम्हाला बदलावं लागणार आहे. नाहीतर 10-15 वर्षापूर्वी पण माणूस चार्ट पुढेच बसायचा आणि आज पण जर तो चार्ट पुढेच बसत असेल ना, तर मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो सर, आज त्या लेवलने काम नाही होणार. आज जे आहे तुम्हाला टेक्नॉलॉजीचा आधार जो आहे तो घ्यावाच लागणार आहे. तुम्ही 10-10, 12-12 तास स्क्रीन समोर बसून जे आहेत, इथं सायकोलॉजी गेम आहे, सर्वांना माहिती आहे, तर हे शक्य नाही आहे. तर तुम्हाला कुठेतरी जे आहे त्या टेक्नॉलॉजीसोबत जे आहे ते जावंच लागणार आहे. सो आम्ही जी टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे, AI टेक्नॉलॉजी, अल्गो ट्रेडिंग टेक्नॉलॉजी, इंडियन मार्केट, क्रिप्टो मार्केट दोन्हीमध्ये आमची टेक्नॉलॉजी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की ही टेक्नॉलॉजी आम्ही स्वतःसाठी डेव्हलप केली, परंतु याचा काही भाग जो आहे ज्याला म्हणतो आपण एक 20% पार्ट मी लोकांसाठी ओपन केलेला आहे, की जिथे लोक पण याच्यानुसार जे आहे ते फ्रीमध्ये ट्रेडिंग करतील. सो मी पुढे सांगणारच या गोष्टी कशा होतील, काय होतील ते पुढे सांगतो मी. पण ही जी जर्नी आहेत ना, ही टेक्नॉलॉजी बेसवर तुम्हाला चेंज होऊनच स्वतःची सुरू करावी लागणार आहे सर. पण सर मला एक सांगा की आता या ज्या गोष्टी चेंज झाल्यात, जसं की टेक्नॉलॉजी चेंज झाली, नवीन नवीन ॲप्लिकेशन येत आहेत, बऱ्याचशा गोष्टी चेंज येतात, तर याचा लोकांना फायदा होतोय की नुकसान होत आहे? सो सर, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही हा. तर ह्या प्रश्नाचं उत्तर देताना मी एकच सांगेल सर, की जगाचा नियम आहे, ज्या गोष्टीचे जेवढे फायदे असतात ना त्या गोष्टीचे तेवढे नुकसान पण तेवढंच असतं, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस पण तेवढेच असतात. शेअर मार्केटच्या बाबतीत आपण बोललं किंवा AI ट्रेडिंग, अल्गो ट्रेडिंगच्या बाबतीत आपण जर बोललं ना, तर इथं पण हे दोन्ही रूल जे आहे ते लागू होतात. जेवढे फायदे तेवढे याचे नुकसान पण आहे. आता जसं बघितलं आपण की सोशल मीडिया,
तो सोशल मीडियामध्ये फक्त याचे फायदेच जे आहेत ना ते दाखवले जातात ते, आणि सगळ्यात त्याच्याकडे जास्त अट्रॅक्ट कोण होतोय, तो जो युवा वर्ग आहे. त्याला काय वाटतंय की यार हे सॉफ्टवेअर हे माझ्या मोबाईलवरती आहे, हे माझ्या हातामध्ये आहे, मी याच्यावरती काय 10-20 हजार रुपये टाकले का मी लगेच पैसे कमावणार, आणि काहीतरी त्या पैशानी पैसा मी जे आहे ते वाढवत जातोय. सो हे वाटतं तेवढं सोपं पण नाही आहे आणि शक्य तर अजिबात नाही. पण याला तो युवा का बळी पडतोय, तर त्याला कुठंतरी इन्फ्लुएन्स केलं जातंय. त्यांनी सोशल मीडियावर कोणाला तरी बघितलेलं आहे की अरे या व्यक्तीने ट्रेडिंग केली, या व्यक्तीने असे सॉफ्टवेअर वापरले, या व्यक्तीने हा कोर्स केला, आणि तो व्यक्ती जो आहे तो एकदम करोडपती झालेला आहे. आणि ते विचार कसं बघा, तो शकील आझमी साहेबांचा एक फार भारी शेअर आहे सर, की ते म्हणतात की खुदा पे छोड़ा दुआ में कभी घर नहीं बांधा, सफ़र पर निकले तो रखते सफ़र नहीं बांधा, कमाया जैसे उसी शान से उडाया भी, कभी भी नोटों पर हमने रबर नहीं बांधा. तर हे ऐकायला फार भारी वाटतं. पण आज लोकांना काय वाटतं की शेअर मार्केट तो जरिया माझ्यासाठी बनू शकतोय का जिथे मी तो पैसा कमावणार आणि हवा तसा जो आहे तो पैसा मी इथं उडवणार आहे. मग आता ती लाईफस्टाईल जगायची ना, मग काय करायचं, तर चला शेअर मार्केटच्या कोर्सला. ती लाईफस्टाईल जगायची तर घेतो मी आता काहीतरी AI सॉफ्टवेअर. त्या AIसाठी त्या लाईफस्टाईलसाठी जे आहे ते मी काहीतरी आता कुठून तरी लोननी पैसे आणतो, काहीतरी करतो. आणि होतं काय सर, हे जगता जगता जे आहेत ना वेळेचं तर नुकसान होतं, परंतु पैसे ज्या वेळेस जातात ना ते दुःखात आहे ना कोणी सहभागी होत नाही. तो व्यक्ती त्याच्या घरचे जे आहे तेवढे सहभागी होणार, बाकी त्याच्यात कोणीही सहभागी होत नाही. मी सोशल मीडियाला तेवढं वेटेज अजिबात देणार नाही की तिथून तुम्हाला काहीतरी टेक्नॉलॉजी किंवा तुम्हाला काहीतरी एज्युकेशन भेटेल आणि तुम्ही त्याच्यावरती जे आहे ते पैसे जे आहे ते कमवू शकता. ते हे मुळीच होणार नाही सर. सो आता याचं एक एक्झाम्पल द्यायचं राहिलं ना सर, तर बघा तुम्हाला काय वाटतं की किती लोक जे आहेत ज्यांचे पैसे गेले मार्केटमध्ये, तर किती लोकांना त्याचा हिशोब माहिती आहे? काय वाटतं 100त किती लोकांनी तो हिशोब लिहून ठेवला असेल? सो मी सांगतो सर 99% लोकांनी लिहिलेला नाही आहे. पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक एक्झाम्पल बघा की आज तुमचे 100 रुपये 1000 रुपये जर कुठं हरवले ना, तर तुम्हाला ती जागा आठवते सर. तुम्हाला माहिती कुठं हरवले. तुमची वस्तू एखाद्या ठिकाणी चोरी गेली तर तुम्ही परत तिकडे कधी जाणार नाही. इथं 3-3 लाख रुपये लोकांचे गेले, 5-5 लाख रुपये लोकांचे गेले, पण त्यांनी कधी लिहून ठेवलं नाही. हाच तर प्रॉब्लेम आहे ट्रेडरचा, का त्या ट्रेडरला काही देणं घेणं नाही आहे. ते म्हणतो ना आपण की पैसे गेल्याचं दुःख नाही आहे, पण हिशोब लागला नाही का त्रास होतो माणसाला. तर हा सर्व डिसॲडव्हान्टेज आहे ना, हा फक्त आणि फक्त सोशल मीडियाचा आहे, की जिथून माणूस फक्त हा ज्याला म्हणतो ना एक रसातळाला जाण्याची प्रोसेस जी आहे ती सुरू होते. जेन्युअन काम जे आहे ते जेन्युअन काम तुम्हाला 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष इथं टिकूनच होणार आहे सर. या ज्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत ना सर, आता टेक्नॉलॉजीला पण काही नियम घालून दिलेले आहेत. आता एक टेक्नॉलॉजी असते, प्रत्येक ट्रेडरला माहिती असते, दॅट इज द लिव्हरेज, की तुमच्याकडे जर 100 रुपये असेल तर तुम्ही 500 रुपये 1000 रुपयाचा ट्रेड करू शकताय. सो ॲज पर द इंडियन मार्केटमध्ये जे आपण बघितलं इक्विटी मार्केटमध्ये, तर 5 टाइम्सचं लिव्हरेज मिळतं. म्हणजे तुमच्या 100 रुपयाला तुम्ही 500 रुपयाचा ट्रेड करताय. तर इकडं लोक अट्रॅक्ट होतात ना, लोक ट्रेडिंगमध्ये येतात, इंट्राडे ट्रेडिंग करायचं आहे. पण असे पण काही फॉरेक्स मार्केटचे प्लॅटफॉर्म आहे की तुमच्याकडे जर 100 रुपये असतील तर तुम्हाला आता 500 टाइम्सचा लिव्हरेज तुम्हाला जो आहे तो मिळणार आहे. तर तो कुठं कॅल्क्युलेशन गेलं ते सर, की मी 1 रुपयाला मी 500 रुपये ट्रेड करतो. 500x झालं ते, 5x 500x झालेलं आहे. तर मग हे अट्रॅक्शन पॉईंट जे आहेत ना, तर हा पण टेक्नॉलॉजीचा डिसॲडव्हान्टेजेस आहे ना. कोणीतरी तुम्हाला देतंय, पण ते देतो कसं आहे, तो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून देतोय. मग तिथं तुम्ही जे आहे ते वापरता ते, आणि त्याच्यातून तुमचं कॅपिटल, म्हणजे ज्या व्यक्तीचं कॅपिटल इथं 1 दिवसात झिरो होणार ना, तर तिथं ते काही 1-2 मिनिटामध्ये झिरो होऊन जातं. एवढं फास्ट जे आहे तिथलं एक्झिक्युशन असतं. हा प्रॉफिट पण जो आहे तो त्याच पद्धतीने होणार. इकडं जर 1 दिवसात तुम्हाला 100 रुपये मिळणार आहे, तिथं कदाचित एवढं मोठं लिव्हरेज वापरून होऊ शकतं की 2-3 मिनिटात तेवढे पैसे मिळतात. सो हा एक अट्रॅक्शन पॉईंट आहे. परंतु पॉझिटिव्ह गोष्ट घडत नाही, घडते जी आहे ती फक्त निगेटिव्हच गोष्ट घडते. दुसरा याचा डिसॲडव्हान्टेज काय आहे, की एखादी टेक्नॉलॉजी जर मार्केटमध्ये आली, एखादं चांगलं AI टूल, एखादं चांगलं सॉफ्टवेअर जर मार्केटमध्ये आलं, तर त्याचं कॉपी व्हर्जन किंवा त्याचे ज्याला आपण म्हणतो ना की असे क्लोन ॲप जे म्हणतो ना, ते पण मार्केटमध्ये येतात. नवीन लोकांना हे समजत नाही की कॉपी काय आहे, क्लोन काय आहे. हा माणूस त्याच्या पाठीमागे जातो आणि तिथे जे आहे ते पैसे डिपॉझिट केले, नंतर कळालं की ती वेबसाईट, ते ॲप जे आहे ते बंद झालं, ते सगळं डुप्लिकेट होतं आणि त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या संपलेल्या असतात त्याच्या. म्हणजे रिसेंटली एक केस स्टडी सर, कोल्हापूरचीच एक व्यक्ती माझ्याकडे आले, 8 लाख रुपये एका ॲपवरती त्यांनी डिपॉझिट केले. सुरुवातीला लॉस झाला 2-3 लाखाचा, नंतर 3-4 लाख रुपये जे आहे ते त्यांना प्रॉफिट झाला. आणि ज्यावेळेस विड्रॉल करायची वेळ आली ना, ते म्हणे का सर ती वेबसाईटच बंद झाली म्हणे, आणि कुठलीच कंप्लेंट नाही, काहीच नाही.
काहीच होऊ शकलं नाही सर या गोष्टीमध्ये. तर हा टेक्नॉलॉजीचा डिसॲडव्हान्टेजेस पण आहे. तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की मी जिथं काम करतोय ती टेक्नॉलॉजी किंवा ते सॉफ्टवेअर किंवा ते AI टूल हे किती ऑथेंटिकेट आहे, किंवा माझा ब्रोकर असेल ज्याला सेबीची मान्यता आहे की नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघूनच तुम्हाला जे आहे तिथं काम करायचं आहे. ओके. पण मग आता समजा ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस याच्याबद्दल आपण बोललो, पण मग खरं प्रॅक्टिकली शक्य आहे का की आताच्या काळात जे काही टेक्नॉलॉजीज आहेत, AI आहे, त्यांचा वापर करून आपण शेअर मार्केटमधून पैसे कमावू शकतो का? सो सर खरंच खूप छान प्रश्न आहे हा, की खरोखर याच्याने पैसे कमावता येतात का? तर बघा, मोबाईल हायर टेक्नॉलॉजीचा, पण वापर कसा करायचा याचं थोडंसं नॉलेज आपल्याला माहीत असलं पाहिजे, तर आपण जे आहे त्याचा योग्य पद्धतीने वापर जो आहे तो करतो. आता AI काय होत असतं की AI तुम्हाला ऑटोमॅटिक ट्रेड देतं आहे, तो तुम्हाला स्टॉप लॉस पण देईल, तो तुम्हाला टार्गेट पण देईल. पण नॉलेज कसलं असलं पाहिजे माहिती आहे का, की माझं फंड किती आहे आणि त्या फंडनुसार मी स्वतः जे काम करतो ते काम AI जे करणार आहेत ना, तर तुम्हाला दोन्ही कामाला मॅच करता आलं पाहिजे. कारण AIला एक प्रोग्राम जो आहे तो सेट असतो. आता त्या AIचा प्रोग्राम आहे, समजा लोक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करताय, आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि त्याला जर आपण एक प्रोग्राम दिला तिथं की आपला हा AI निफ्टीमध्ये ऑप्शन बाईंगमध्ये जे आहे ते डेलीचे 2च ट्रेड करतो, असं मी लोकांना सांगितलं. तर ते 2 ट्रेड जे आहेत ना, हे त्यालाही नॉलेज असलं पाहिजे की पहिली गोष्ट तर मी निफ्टी ऑप्शन बाईंग केली पाहिजे का नाही केली पाहिजे, हे नॉलेज गरजेचं आहे. दुसरी गोष्ट त्याला हे कळालं पाहिजे की इथं कॅपिटल किती लागणार आहे माझं, इथं लॉस झाला तर माझं किती होऊ शकतोय, इथं दोन्ही ट्रेड लॉसमध्ये गेले तर काय होईल, दोन्ही ट्रेड प्रॉफिटमध्ये गेले तर काय होईल. तर हे सर्व जर नॉलेज त्या व्यक्तीला असलं ना, तर AIमध्ये किंवा अल्गो ट्रेडिंगमध्ये असे काही टूल आहे की जे त्याचा कंट्रोल त्या व्यक्तीच्या हातामध्ये देतात. मग त्याला जर वाटलं की नाही यार आजचं मार्केट थोडंसं मला वेगळं वाटतंय, मला थोडंसं डाऊट आहे मार्केटवरती, काही पैसे बनणार नाही आज, ते AIने त्यांनी ते आहे जे थांबून घ्यावं. त्याला जर असं वाटलं कुठेतरी की नाही इथं जे आहेत ना मार्केट जे आहे ते आजचं जे आहे ते चांगलं जाऊ शकतंय, तर स्वतः ट्रेड करण्यापेक्षा जे आहे त्यांनी ते AIच्या भरोश्यावरती जे आहे ते टाकून द्यावा. मग इथं ही पण गोष्ट येते, म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन आपण म्हणू शकतो की ह्युमन इंटेलिजन्स प्लस आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोघांच्या कॉम्बिनेशनने आपण चांगल्या पद्धतीने ट्रेड करू 100% सर. ज्याला आपण म्हणतो ना की ह्युमनची इन्व्हॉल्वमेंट जी आहे त्याच्यामध्ये ही लागणारच आहे आणि ती असलीच पाहिजे ह्युमनची इन्व्हॉल्वमेंट. कारण दुसरी गोष्ट मला हे पण कळाली तुमच्या बोलण्यातून की तो जो AI टूल आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला चांगली माहिती पाहिजे की ते खरंच कसं प्रॉपरली वर्क करतं, कारण मग तिथं पण जर आपण काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्यातून पण पैसे जाऊ शकतात. एक्झॅक्टली, चुकीच्या गोष्टी केल्या तर जाऊ शकतात. ते म्हणजे आता मी तुम्हाला उदाहरण देतो की आता आमचे जे AI आहेत मागच्या 1.5-2 वर्षापासून जे आहेत लोकांना बघा प्रॅक्टिकली पैसे कमवून देतात सर. प्रॅक्टिकली इन द सेन्स काय होतं की तुम्हाला सपोज एखाद्या व्यक्तीचं 1 लाखाचं कॅपिटल आहे, मी म्हणतो त्या व्यक्तीला काही न करता 2,000 ते 3,000 रुपये जर महिन्याला आले तर त्या व्यक्तीने खुश राहिलं पाहिजे का नाही राहिलं पाहिजे? राहिलं पाहिजे. कधी कधी 30-40 हजारातच 2-3 हजार येतील, परंतु तो व्यक्ती काय करतो सर, फॉर एक्झाम्पल 30,000चा कॅपिटलवाला, त्याला जर 3,000 रुपये आले ना, एक्सपायरीचा प्रकार असतो, त्याला माहिती आहे एक्सपायरीला कमी पैसे लागतात, तो AIला कमांड देणार, AI रोज त्याला कमांड देतो, हा एक्सपायरीच्या दिवशी AIला कमांड देतो माझे 10 लॉट ट्रेड कर, की माझे 5 लॉट जे आहे ते ट्रेड कर, आणि त्यांनी 5 लॉट टाकले, AIने ट्रेड केलं, लॉस झाला, त्याचं कॅपिटलच संपलं. ओके. तर हे जे ज्याला आपण म्हणतो ना, ही जी सायकोलॉजी आहे की तुम्ही वर्षभर ते AI सोबत एका प्रॉपर रिस्क मॅनेजमेंटने जर काम केलं तर तुम्ही जे आहे ते प्रॉफिटेबल ट्रेडर होणार आहे. तुम्ही जर म्हटले मी 5 दिवस यूज करतो असं, 10 दिवस मी वेगळ्या स्ट्रॅटेजीने यूज करतो, 50 दिवस मी वेगळ्या स्ट्रॅटेजीने चाललो, 2 महिने मी त्याच्यानी, 6 महिने याच्यानी, सर कितीही भारी टेक्नॉलॉजी आली तरी तुम्हाला प्रॉफिट कमवून देणार नाही. पण तुम्ही जर एक ज्याला आपण म्हणतो एक प्लस पॉईंट की नाही माझं कॅपिटल एवढं आहे 30,000, मी पहिले 1-2 महिने ट्राय केलं, मला 2-3 हजार रुपये याच्यावरती दिसतात आहे, ग्रॅज्युअली ग्रो, हळूहळू ज्याला म्हणतो ना आपण, तुम्ही त्याला जे आहे ते ग्रो करा त्या कॅपिटलला, लगेच ग्रीडी तुम्ही होऊ नका. तिथे सिस्टम जी आहे ती प्रॉपर समजून घ्या. आणि याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत, जसं ऑप्शन बाईंगचं एक्झाम्पल दिलं मी, ऑप्शन सेलिंग आहे, भरपूर इंडेक्स ऑप्शन बाय होतात, बँक निफ्टी झालं, फिन निफ्टी झालं, सेन्सेक्स झालं, तर याचं नॉलेज तुम्हाला असलंच पाहिजे, तर तुम्ही जे आहे तिथं जे आहे ते चांगलं काम करू शकता. ते इक्विटीमध्ये पण AI चालतोय, कमोडिटीमध्ये पण AI चालतोय, इव्हन क्रिप्टो मार्केटमध्ये पण AI चालतोय. हे थोडंसं डिटेलमध्ये सांगा ना, की जसं आता वेगवेगळे सेगमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने कसा वापर करू शकतो, म्हणजे कुठल्या टूल्सचा किंवा कुठल्या सॉफ्टवेअरचा आपण कुठल्या सेगमेंटसाठी करू शकतो? खूप छान प्रश्न विचारला सर तुम्ही हा, की आपण कुठल्या सेगमेंटमध्ये AIने चांगलं काम करू शकतो. तर बघा, सेगमेंट हा कधीही वाईट नसतो.
ते मार्केटमध्ये आपण ऐकतो की नाही तुम्ही फक्त कमोडिटीज करा, ऑप्शन करू नका, ऑप्शनच करा, कमोडिटी करू नका. दॅट इज द कोर्स सेलिंग पार्ट असतो की त्यांना त्यांचा तो कोर्स विकायचा असतो, म्हणून लोक म्हणतात की हे चांगलं ते वाईट. पण ज्यावेळेस तुम्ही मी जे करतो तेच चांगलं बाकीचं वाईट असं जर म्हटले ना तर कुणीतरी तुमच्या याला पण वाईट म्हणतंय. तर पहिली गोष्ट ही आहे का ऑल सेगमेंट चांगले आहे, पण ज्याच्यामध्ये आमच्या एक्सपर्टीज आहे, आम्ही जे डेव्हलपमेंट करतो दॅट इज अ F&O सेक्शन, फ्युचर अँड ऑप्शन जे सेगमेंट आहे त्याच्यात. तर त्याच्यामध्ये 2 पार्ट येतात, ऑप्शन बाईंग असतं, ऑप्शन सेलिंग असतं. ऑप्शन बाईंगला कमी कॅपिटल लागतं, ऑप्शन सेलिंगला जे आहे ते जास्त कॅपिटल लागतं. सो आम्ही लोकांना काय सांगतो की तुम्ही अगोदर आमच्याकडून जे आहेत ना हे ऑप्शनचं पूर्ण नॉलेज जे आहे ते तुम्ही घेऊन टाका, कारण त्याला स्ट्रॅटेजी शिकवणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये पण 2 प्रकार कसे असतात माहिती आहे का AI याला म्हणतात ब्लॅक बॉक्स आणि व्हाईट बॉक्स सर. सो ब्लॅक बॉक्स काय असतात की बरेच लोक आज अल्गो आहे अल्गो पैसे कमवून देणार एवढ्या बेसिसवरती लोक 30-40 हजार रुपये देतात, ते विकत घेतात ते अल्गो सॉफ्टवेअर लोक. तर याला ब्लॅक बॉक्स म्हणतात. ब्लॅक बॉक्स म्हणजे काय, त्या व्यक्तीला माहीतच नाही स्ट्रॅटेजी काय, त्यांनी फक्त त्याचं अकाउंट जे आहे ते कनेक्ट केलेलं आहे आणि तिकडं लॉस झाला प्रॉफिट झाला जे झालं ते त्या व्यक्तीच्या अकाउंटला झालं, याला कोणी जबाबदार पण नसतं. तुम्ही त्या अल्गोला जे आहे ते रजिस्टर्ड अल्गो असतात. सो पण तुम्हाला स्ट्रॅटेजी माहीत नसल्यामुळं काय झालं की तुम्ही ज्याला आपण म्हणतो ना कधी डोळे बांधून हायवेला गाडी चालवल्यासारखं झालं, अंधारात तीर मारणे. या उलट असतं व्हाईट बॉक्स स्ट्रॅटेजी. व्हाईट बॉक्स म्हणजे काय असतं की पहिले त्या क्लायंटला ती स्ट्रॅटेजी शिकवा, त्या स्ट्रॅटेजीचं एज्युकेशन द्या. ते एज्युकेशन दिल्यानंतर त्याला स्वतः सांगा तुम्ही की ही स्ट्रॅटेजी जी आहे ती तू बॅक टेस्ट करून बघ. बॅक टेस्ट झाल्यानंतर 10-20 ट्रेड जे आहेत ते स्वतःच्या हाताने करून बघ, त्याच्यात रिस्क मॅनेजमेंट स्टॉप लॉस कसे होतात हे सर्व एकदा चेक कर. मग हे चेक झाल्यावरती आता बाबा तुला वेळ नाही आहे 9 ते 3:30 बसायला वेळ नाही, जर वेळ असेल तर जे आम्ही शिकवलेलं त्याच्याप्रमाणे चालू दे तुझं काम. पण जर नाही ना वेळ तर आता सेम ही स्ट्रॅटेजी जी आहे ती AIला कमांड द्या आणि AIला कमांड दिल्यावरती या स्ट्रॅटेजीने जे आहे ते तुम्ही तुमचं काम जे आहे ते चालू करा. ओके म्हणजे एक गोष्ट कळाली की आपल्याला एज्युकेशन पण असतं खूप महत्वाचं आहे. म्हणजे असं नाही की नुसतं AIचं सॉफ्टवेअर त्याच्यात पैसे टाकले की लगेच पैसे डबल नाही असं होऊ शकत नाही सर. जर तुम्हाला स्वतःला पण थोडंसं शेअर मार्केटचं नॉलेज असेल, थोडंसं स्ट्रॅटेजीचं नॉलेज असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता. शकताय. पण सर आता तुम्ही सांगितलं की समजा F&O मध्ये म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये आपण याच्या माध्यमातून पैसे कमवू शकतो, पण आपण पाहतो की मार्केटमध्ये सगळे लोक F&Oला नावं ठेवतात की त्याच्यामध्ये 99% लोक लॉसेसच करतात. मग खरंच प्रॅक्टिकली शक्य आहे का की त्याच्या माध्यमातून पैसे कमवणं? राईट सर, तुम्ही जे म्हणतात ना 99% लोक लॉस करतात आहे, मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो हे 99% लोक कोण आहे तर हे प्युअर आणि प्युअर स्पेक्युलेशनवाले लोक आहे का जे जुगार म्हणून काम करतात आहे. बट हा जो रेशो आहे ना इट्स अ 95 आणि 5%चा रेशो आहे की 95% लोकांनी याच्यात लॉस केलेले आहे. पण जे 5% लोक पैसे कमवतात इथे, त्या 5% लोकांसारखं बनण्यासाठी ऑप्शन काय आहे आणि ऑप्शनमध्ये कसं काम होतं ना, तर हा गेम जो आहे हा माइंडमध्ये सुरू झालेला असतो. हा चार्टवरती नंतर येतो आणि एकदा का तो चार्टवरती आला का तिथून तो AIला जातो. तर सुरुवात कुठून होती तुमच्या इथून होते, माइंडपासून होते सर. सर बघा जे लोक ऑप्शनला घाबरतात ना, मी त्यांना एक एक्झाम्पल देतो आणि मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की या एक्झाम्पलप्रमाणे जर तो व्यक्ती तयार झाला तर तो परत कधी ऑप्शन ट्रेडिंगला घाबरणार नाही आणि तो सक्सेसफुल ऑप्शन ट्रेडिंग जे आहे ते करू शकतोय. सो एक्झाम्पल सिम्पल आहे सर. लोक ऑप्शनमध्ये का लॉस करतात मी तुम्हाला पटवून देतो हे की आता आमच्या नाशिकमध्ये द्राक्ष शेती होते, तर द्राक्षाचा साधारणतः भाव असतो 80 रुपये किलो. जनरल आपण एक भाव पकडू. सर तुम्ही द्राक्ष बाग बघितली, द्राक्षाची बाग असते त्याची, तो विकतो कसा शेतकरी, तो कसा त्याची द्राक्ष ते हार्वेस्ट करतो आणि बाजारात घेऊन जातो का, तर असं नाही होत. ते विकले कसे जातात की त्याचे द्राक्ष बाग येण्या अगोदर, ते द्राक्ष हार्वेस्ट करण्या अगोदर जे आहेत ना, एक व्यापारी महिनाभर अगोदरच त्याच्या शेतामध्ये येतो आणि तो त्याला सांगतो की हे बघ आजचा भाव 80 आहे, पण मी 80 रुपयांनी तुझ्याशी व्यवहार करतो, उद्याचा भाव मला माहिती नाही, मी 1 महिन्यानंतर येणार आणि हे 80 रुपये भावानी हे घेऊन जाणार. तर त्या शेतकऱ्यांनी त्याला द्राक्ष दिले पाहिजे का नाही दिले पाहिजे, तुम्हाला काय वाटतं याच्यात? दिले पाहिजे, कारण दिले पाहिजे ना, सेफ्टी असते. तर याला म्हणतात एक फ्युचर कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे की ॲक्च्युली एक टोकन दिलं, फक्त ₹1,00,000 टोकन दिलं. समजा 10 लाख रुपयाचा माल असेल तिथे 9 लाख रुपये बाबा मी द्राक्ष घेऊन गेलो की तुला बाकीचे 9 लाख रुपये मी देतो. तर हे झालं फ्युचर कॉन्ट्रॅक्ट. तर हे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट पण शेअर मार्केटमध्ये सेम चालतं. पण आता हे कॉन्ट्रॅक्ट ज्यावेळेस तयार होतात ना, खरा गेम याच्या नंतर चालू होतो सर, की शेतकऱ्याच्या मनामध्ये एक ग्रीड तयार होतं. राईट, काय होतं की समजा
इथून जर भाव 100 गेला तर, मी तर आज 80ला व्यवहार करतोय पण भाव 100 गेला तर, आणि व्यापाऱ्याच्या मनात पण एक भीती तयार होते सर, की जर इथून भाव 80 गेला तर, म्हणजे एक लालचमध्ये आलेला आहे आणि एक जो आहे तो भीतीमध्ये आलेला आहे. सो याचा फायदा घेणारा एक जण तिथं येतो आणि तो त्याला बोलतो की हे बघ, जर 80चे 100 झाले एक महिन्याने भाव, तर मी तुला वरचे 20 रुपये देतो, पण आधी तुला मला 2 रुपये द्यावे लागतील. आता शेतकरी देईल का त्याला 2 रुपये? देऊ शकतो फायद्यासाठी, समजा देऊ शकतो फायद्यासाठी. तो तिसरा व्यक्ती इतका हुशार असतो ना सर, तो व्यापाऱ्याकडे पण जातो आणि तो व्यापाऱ्याला बोलतो की जर भाव 80चा 60 झाला, तू मला 2 रुपये देशील का? देईल का व्यापारी? पण देईल तो पण. नाही. सो आपल्या सोप्या भाषेमध्ये ना हे ऑप्शन बाहेर आहे. वर गेला तर 2 रुपयाचे 20 होतील आणि खाली आला तर 2 रुपयाचे 20 होतील. कॉल पुट ज्याला आपण म्हणतो, ही ती लोक आहे सर. पण तुम्हाला काय वाटतं सर, याच्यामध्ये सर्वात स्मार्ट माणूस कोण आहे? तो शेतकरी आहे, तो व्यापारी आहे, का जो तिसरा माणूस ज्याला आपण स्मार्ट म्हणतो तो स्मार्ट माणूस आहे? राईट. तर 70 ते 80% वेळेस हेच घडतं की तो जो स्मार्ट व्यक्ती आहे ना, तो या सगळ्यांचे 2-2 रुपये गोळा करून घेतो. हेच घडतं तिथं. ओके. तर याचा सांगण्याचा उद्देश आहे की ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करतात आहे ना, तर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्हाला कधी कधी त्या शेतकऱ्याच्या भूमिकेत राहावं लागतं, तुम्हाला कधी कधी व्यापाऱ्याच्या भूमिकेत राहावं लागतं, आणि तुम्हाला कधी कधी जे आहे तो जो स्मार्ट प्लेअर आहे त्याला आपण म्हणतो ऑप्शन सेलर, राईट, त्याच्या भूमिकेत पण तुम्हाला जे आहे ते कधी कधी राहावं लागतं. आणि मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो सर की मी माझे PNL लोकांना दाखवतो ऑप्शन ट्रेडिंगचे, राईट. सो जे मी करतोय ह्या 3 भूमिका घेऊन, नो डाऊट की तुम्ही ह्या तिघांपैकी एक पण काहीतरी करू शकताय जर तुम्ही मास्टर झाले तर, पण सुरुवातीला ह्या तिन्हीमध्ये जर तुम्ही नॉलेज घेतलं आणि याच्यानंतर जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आले आणि एकदा का तुम्हाला हा ऑप्शनचा फ्लो जर समजला तर 30% बायर विनर आहे, 70% सेलर विनर आहे, आणि कधी कधी फ्युचरचं कॉन्ट्रॅक्ट बघून हे सगळं जे आहे ते आपल्याला करावं लागतं. हे ज्या दिवशी तुम्हाला समजेल ना सर, त्या दिवशी तुम्ही फक्त AIची मदत घ्या, त्या दिवशी तुम्ही अल्गोची मदत घ्या किंवा स्वतःच्या वेळेनुसार जे आहे ते काम करा. सर हा व्यक्ती ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस जाऊ शकत नाही, तर कधीच लॉस जाणार नाही याच्यामध्ये. पण हे काय की त्या चार्टवर आणि AIवर जाण्या अगोदर तो माइंड तुमच्या डोक्यामध्ये जो आहे ना तुम्हाला सेट करावा लागणार आहे सर. सर आता आपण मेन मुद्द्यावरती येऊयात असं मला वाटतंय की आता आपण पॉडकास्ट तर केलेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी आपण डिस्कशन केलेलं आहे, पण सुरुवातीला तुम्ही जे मला सांगत होतात की आपण जी श्रीमंत स्टुडिओची ऑडियन्स आहे, जी श्रीमंत परिवाराची ऑडियन्स आहे, त्यांच्यासाठी खास काहीतरी आणणार आहात, तर त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. तर ही अनाऊन्समेंट जी आहे ती आमच्या ऑनलाईनमध्ये मी बराच वेळा करतो, पण पॉडकास्टच्या माध्यमातून जे आहे ते मी पहिल्यांदा करतोय. आणि कसं आहे सर की मी तुमच्या चॅनलला जे पहिल्यापासून फॉलो करत आलो, सो हॉनेस्टली बरेच लोक चॅनलवरती येऊन गेले आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन त्यांनी दिली. सो मलाही असं वाटलं की चला आपण जर आज करतोय, आपण जर लोकांना काही गोष्टी देतोय, तर याच्यापेक्षा बेटर प्लॅटफॉर्म जो आहे तो माझ्यासाठी कुठला नसणार आहे. तर आता श्रीमंत स्टुडिओचे जे ऑडियन्स आहे ना सर, त्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये काम करणारे पण बरेच लोक जे आहेत ते आहे तिथे, आणि त्यांनाही सर्चिंगमध्ये आहे की आपल्याला असं चांगलं जे आहे ते काय भेटतंय, कुठे भेटतंय. तर मी सर्वांना सांगेल की सर्व लोकांनी काय करायचं आहे की सर रोज संध्याकाळी 7:30 वाजता जे आहेत ना ते मी फ्री वेबिनार घेतो. आता हे फ्री वेबिनार मी कशासाठी घेत असतो, तर माझे जे आधीचे क्लायंट आहेत त्या लोकांना एज्युकेट करण्यासाठी, किंवा ज्यांनी माझा कोर्स केलेला आहे त्या लोकांना 6 महिने वर्षभर आम्ही सपोर्ट देतो. कारण सर एका दिवसात 2 दिवसात कोणी ट्रेडर बनत नाही. मग त्या लोकांना मी रोज संध्याकाळी 7:30ला जे आहे ते ऑनलाईन बोलवणार, तिथंच मी नवीन ऑडियन्सला पण बोलवणार सर, राईट. मग नवीन ऑडियन्स पण आपली तिथं आली का त्या ऑडियन्सला मी अगोदर हे सर्व सिस्टम जे आहे ती तिथे समजून सांगणार आहे. मग ऑडियन्सनी काय करायचं आहे आपल्या, तर बघा खरोखर ज्यांना पैसे कमवायचे त्या लोकांनी 15 ते 20 दिवस माझ्या ज्या झूम मीटिंग आहेत ना त्या कंटिन्यू ज्या आहेत त्या अटेंड करायच्या. तर त्यांना अगोदर मी शिकवणार तिथे सर, शिकवणार म्हणजे त्यांना या स्ट्रॅटेजीज काय आहेत, कसं तुम्ही काम करू शकता, हे सर्व मी त्यांना सांगणार. त्याच्यासाठी काही पैसे आहेत का? बिलकुल नाही सर, टोटली फ्री आहे, राईट. तुम्ही जे आहे एखाद्या व्यक्तीला किती वेळा जरी केलं, जसं कितीही वेळा करा, जर म्हणतायत. ओके. 15 ते 30 दिवस मी का बोललो 15 ते 30 दिवस, त्यासाठी चार्जेस नाही लागत? नाही, चार्जेस नाही लागत. पण काय होतं की जो फ्लो असतो ना एज्युकेशनचा, कारण डेली मी 1 ते 1.5 तास घेतो, तर साधारणतः 15 दिवस तुम्ही कंटिन्यू जर अटेंड केलं ना तर तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहेत त्या समजतात. नाही समजलं तर 30 दिवस अटेंड करा. पण एखाद्या व्यक्तीला 30 दिवसात नाही समजलं तर तो व्यक्ती जे आहे ते 2 महिने 3 महिने जे आहे ते अटेंड करू शकतोय. सो याच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी नाही, हे टोटली जे आहे ते फ्री आहे. आता त्याला ती गोष्ट समजली, त्याला त्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या समजल्या का त्या व्यक्तीने काय करायचं आहे, स्वतः त्याला बॅक टेस्ट करायचं आहे. त्या व्यक्तीने जे आहे त्या स्ट्रॅटेजीला जे आहे ते त्याच्यावरती खरंच प्रॉफिट होतोय का,
त्या स्ट्रॅटेजी आहे ज्या मार्केटमध्ये चालत आहे का, मी त्यांना तिथे ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग हे सर्व त्यांना शिकवणार आहे तिथे. त्याच्यानुसार त्यांनी ठरवायचं. त्यांना जर वाटलं ना आता हे चालतंय, तर बघा आता तुम्ही फक्त 15-20 दिवस दिलेले, आम्ही तुमच्याकडून काही घेतले, काही रुपया घेतलेला नाही आहे, तर जर चालतंय, तुम्हाला आवडले तर तुम्ही तुमचं काम जे आहे ते करा. पण आता याच्यात बरेच लोक असे आपले श्रीमंत स्टुडिओत कसं ते फुल टाइम जॉबला आहे, ते लोक जे आहेत मार्केटच्या स्क्रीन समोर नाही बसू शकत आहे. सो ॲज इट इज त्या स्ट्रॅटेजी ज्या आहेत त्या तुम्ही आमच्या एआयला लावून द्यायचं. आता प्रश्न आहे की हा एआय त्यांना भेटणार कसा. सो सिम्पल आमच्या टीमसोबत जे आहे ते तुम्ही कॉन्टॅक्ट करा. फक्त एक रजिस्ट्रेशन करायचं आहे सर. रजिस्ट्रेशन झाल्यावरती मी पण लाईव्ह वेबिनारमध्ये सांगतो किंवा माझी टीम जी आहे ती त्यांना सांगेल की सर तुम्ही फक्त तुमच्या अकाउंटला जे आहे ते फंड ठेवा. अकाउंट जे आहे जे लिगल ब्रोकर आहे तिथंच तुमचं अकाउंट जे आहे ते असलं पाहिजे. ज्यांनी सेबीने मान्यता दिलेले ब्रोकर जे आहे तिथं तुमचं अकाउंट असेल, किंवा जे लिगल एक्सचेंज इंडियामध्ये आहे क्रिप्टोसाठी, राईट, तिथे तुमचं अकाउंट पाहिजे. तुम्ही तुमच्या अकाउंटवरती फंड ठेवायचा. तुमचं अकाउंट जे आहे ते आमच्या एआयला जे आहे ते कनेक्ट करून दिल्या जाईल. आणि कनेक्ट केल्यानंतर जे आहे सर इथं तुमचं काम जे आहे ते हळूहळू चालतं आहे, राईट. याच्यासाठी कुठलेही चार्ज नाही, कुठलीही फी नाही. फक्त अट एकच आहे का त्यांनी अगोदर एज्युकेशन जे आहे ते फ्रीमध्ये 15-1 दिवस घेतलं पाहिजे सर. कारण डायरेक्ट व्यक्ती आला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी ते कनेक्ट केलं, त्याला समजणारच नाही काय चाललेलं आहे. अरे माझ्या अकाउंटला लॉस झाला कसा, माझ्या अकाउंटला प्रॉफिट झाला कसा, हे त्या व्यक्तीला बिलकुल जे आहे ते तिथं समजणार नाही. आणि ही गोष्ट आम्ही जे आहे हे टोटली जे आहे ते मी फ्री देतोय. पण मग मला एक सांगा की आता प्रत्येक माणूस काही जर काम करतोय तर ऑब्व्हियसली स्वतःचा फायदा तर काहीतरी बघतो. बरोबर. फ्री मध्ये आपण म्हणत जरी असलो तर काहीतरी तरी स्वतःचा हेतू बिलकुल बिलकुल सर. हे बघा सर, तुम्ही कसे पैसे कमवतात म्हणजे बिलकुल सांग, एक लॉजिकली तुम्हाला सांगतो सर की बघा मार्केटमध्ये आता मला 15 वर्ष झालेले आहे. तर हे फ्री करण्यासाठी रिझन जे आहेत ना, तर मी असं समजतो की ज्यावेळेस तुम्ही इतरांना देण्यासाठी प्रयत्न करतात ना, म्हणजे तो बघा एका मूवीचा आहे ना, मला तो मूवी आठवत नाही पण फार छान डायलॉग आहे का स्वतःच्या अंगाला जर जखम झाली ना तर एखादं कुत्रं पण रडतं सर. माणूस तर तो आहे का तो दुसऱ्याची जखम समजून घेतो. सो माझा एकदम प्लेन मोटिव्ह आहे सर की जे लोक 5-10 हजार कमवणं एवढीच ज्यांची अपेक्षा आहे ना, त्या लोकांना लाख रुपये कोर्सेसमध्ये, लाख रुपयाच्या सॉफ्टवेअरमध्ये मला टाकायचं नाही. त्या लोकांना 50,000चा कोर्स कर, 40,000चा कोर्स कर, याच्यात जाऊ द्यायचं नाही आहे. कारण जर रिझल्ट दिसला आणि मी जर हे विकायला जर सुरुवात केली ना सर, त्याचे मला 20-25 हजार रुपये कोणी पण देईल. पण इथं येणारी ऑडियन्स कोणती आहे सर सुरुवातीला, की बाबा मला 3-5 हजार रुपये, 10 हजार रुपये महिन्याला आले तर चालतील. मग आम्ही पैसे कसे कमवतो. सो आहे ना सर, शेअर मार्केटमध्ये माझी IT कंपनी आहे. आम्ही 70-70 लाख रुपयाचे सॉफ्टवेअर बनवून दिलेले लोकांना, तिकडे पैसे कमवतोय. मी इन्व्हेस्टमेंटमध्ये माझं पोर्टफोलिओ लोकांना माहिती आहे, माझं PNL लोकांना माहिती आहे, मी तिथं पैसे बनवतोय. ब्रोकरशिपमध्ये आमचे मोठ्या कंपन्यांशी टायप आहे, तिथून मला पैसे मिळतात आहे. माझे सोलरमध्ये काम चालतंय सर. नाशिकला जर तुम्ही कधी आले तर आमचे वेअर हाऊस आहे, आमचे जे आहे कोल्ड स्टोरेज आहे, तिथून एक रेंटल इन्कम सेट आहे. तर मला जे आहेत ना कुठेतरी छोटा इन्कम लोकांकडून घ्यायचं आहे असं मी लोकांना सांगून, ज्याला म्हणतो ना मला पैसे द्या, दर महिन्याला द्या, मला 4 महिन्याला द्या, सर हे मला पटत नाही. आणि हे जर केलं ना तर लोक हेच करतात ते मार्केटमध्ये. आणि इथं याच्यामध्ये लोकांची चूक आहे, लोक पण त्यांना भरभरून पैसे देतात ते. सो याच्यामध्ये कुठलाही हिडन जो आहे ना तो मोटिव्ह नाही. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, माझ्या प्लॅटफॉर्मवरती जरी लोकांनी ट्रेडिंग केलं तर मला जो पैसा येतोय तो थर्ड पार्टी येतोच आहे ना. माझं जिथं टायअप झालेलं आहे तिकडून मला जे आहे ते पैसे मिळतात, तिथं लोकांकडून मी काही घेत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये माझं इन्स्टिट्यूट हे एकमेव इन्स्टिट्यूट आहे असं की जे लोकांना रोज 7:30 वाजता फ्री शिकवणार आणि एवढी मोठी टेक्नॉलॉजी जी आहे ती फ्री देते. नाही तर सर हे सॉफ्टवेअर बनवायला पैसे लागतात सर. म्हणजे 1000 रुपये तरी तुम्ही महिना चार्ज करू शकले असते. नाही करू शकले. बघा मी एक लोकांना कधी एक बोलतो ना की बाबा तुम्ही जर 15-20 हजार रुपये जर कमवले ना तर कसं टीम वगैरे असते ना, एक मेंटेनन्स कॉस्ट म्हणून जे आहेत ना तुमची इच्छा. आणि मी तुम्हाला सांगतो सर, आजही मला महिन्याला 1000-2000 रुपये जे काही ज्या व्यक्तीने जे काही कमवलं ना, हे असे पैसे देणार आहे ना सर 150 ते 200 लोक आहे माझ्याकडे जे मला देतात ते आज. पण कधी देतात ते, जर कमवले तर देतात ते, जर नाहीच कमवले ना तुम्ही पैसे तर तुम्ही देऊच नका. मग याच्यामध्ये एक शंका आहे सर. ती शंका काय असते माहिती आहे का, लोकांना जर लॉस झाला तर. बरोबर होऊ शकतं ना, जर लॉस झालं तर काय होईल. ते बघा AI सॉफ्टवेअर 12 महिने ट्रेडिंग करतंय. मार्केट प्रत्येक दिवशी वेगळं राहतं, रोज मार्केटमध्ये पैसा बनत नाही. आता मी जर म्हटलं 12 महिन्यातून 8 महिने पैसे बनले आणि जे 4 महिने लॉस झालेला आहे, एखादा व्यक्ती त्याच 4 महिन्यात आलेला असेल तर तो काय बोलेल, काय यार ते सागर सरांनी फसवलं आम्हाला, त्यांनी जे आहे ते काय सॉफ्टवेअर दिलं आम्हाला ते AIने जे आहे ते लॉस झाला. पण आपण त्या व्यक्तीला काय म्हणतो की एक माइंडसेट करायचा की बाबा तुला 12 महिने इथं टिकायचं आहे, राईट. कारण आता मागच्या 18 महिने आम्हाला लागले कॅपिटल डबल करायला सर,
ज्या लोकांचं 30,000 50,000 लाख रुपये कॅपिटल होतं, 18 महिन्यामध्ये आमच्या सिस्टमने जे आहे ते त्यांचं कॅपिटल जवळजवळ 2 टाइम्स केलेलं आहे ते. पण हे कधी होईल तर तुम्ही टिकले तर. ओके, मग आता बरेच लोक काय म्हणतात, मग सर तरी पण लॉस झाला तर? ते बघा, मार्केटमध्ये एक स्टँडर्ड गोष्ट आहे सर, जर पैसे कमवायचे तर तुम्हाला रिस्क जी आहे ती घेऊन चालावं लागणार आहे. तर ड्रॉडाऊन तुम्ही ऐकलं असेल, तर आम्ही लोकांना सरळ सांगतो की तुम्ही 30% ड्रॉडाऊन जो आहे तो पकडून चाला. कारण तुम्ही स्वतः कुठेतरी क्लासेसला पैसे देणार, कुठेतरी सॉफ्टवेअरला पैसे देणार, तुम्ही जे आहे ते कुठेतरी महागड्या गोष्टी घेणार करणारच आहे ना, त्यापेक्षा त्या पैशाचा मला लॉस होऊ शकतोय असं तुम्ही कन्सिडर करा. की मी जर तिथं 30-40 हजार रुपये टाकले, जर माझा तिथं 30% लॉस झाला तर तुमचे पैसे तुमच्याच अकाउंटला आहे, तुम्ही विड्रॉल करून घ्या. मनामध्ये 2 दिवस थोडासा राग राहील, यार लॉस झाला, पण तू तर असं तसं होणारच आहे समजा. होणारच आहे समजा, असं ज्याला आपण म्हणतो ना की चला यार मी एक ट्राय तर करून बघितला. पण मी तुम्हाला सांगतो ना सर, 150 ते 200 लोक अशी आहे की जी लोक मागच्या 18 महिन्यामध्ये ह्या लोकांचं कॅपिटल जे आहे ते वाढलेलं आहे. मग हे लोक जे आहेत ना ते स्वतःहून म्हणतात, सर काहीतरी तर घ्या यार, आम्हालाही लाज वाटते म्हणे की तुमच्यामुळं आम्हाला जे होतं आहे ना. आणि याच्यामध्ये ऑनेस्टी ही आहे की सर, ही सिस्टम रन करायला म्हणजे बाहेर मीच जे अल्गो डेव्हलप करून दिलेले आज ते लोक 4-5 हजार रुपये घेतात ते मार्केटमध्ये. भरपूर दिल्लीला, बँगलोरला खूप सारे आम्ही डेव्हलप दिलेले. मग आम्ही फ्री का देतोय? तर हे बघा सर, माझीच IT कंपनी असल्यामुळं मला गोष्टी मॅनेजेबल आहे. मला सर्व्हरचा रेंट असेल, सर्व्हरचा जो काही खर्च असतो, डेव्हलपमेंटचा खर्च असतो, हा माझा इन हाऊस चाललेला आहे. त्याच्यामुळे मला असं ते चालवण्यासाठी काही वेगळी टीम असं काही लागत नाही मला. त्याच्यामुळे मी सरळ जे आहे ते लोकांना देतोय. पण तरी जी शंका असते ना लोकांना, सर खरंच प्रॉफिट होईल का? तर तुम्ही 15 ते 20 दिवस या, तुम्ही तिथं सर्व जे आहे ते ऑब्झर्व करा. मग याच्यातून काय होतं की लोक अनेक बोलतात की सर तुम्ही एवढं भारी, आम्हाला तुमच्याकडून नॉलेज पण घ्यायचं आहे. सर नॉलेजसाठी जे आहेत ना सर, ठीक आहे 2 पैसे आम्ही त्यावेळेस घेतो, कारण आणि एकदम मिनिमल रेटमध्ये सर या गोष्टी. बरं सर, मग आता शेवटचा एक प्रश्न विचारतो की जर समजा हा पॉडकास्ट पाहून लोकांच्या मनात इच्छा झाली असेल तुमच्यासोबत कनेक्ट व्हायची किंवा तो जो काही तुमचा वेबिनार आहे त्याला जॉईन व्हायची, तर त्याची काय प्रोसेस असेल? सर त्याची प्रोसेस जी आहेत ना ती सिम्पल आहे. लोकांनी सरळ माझी वेबसाईट आहे, माझंच नाव आहे, सागर हिरे नाव लक्षात ठेवायचं आणि sagarhire.com जे आहे ते तुम्हाला फक्त सर्च करायचं आहे. तुम्ही सर्च केलं आपण मग ती डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकून देऊ, कमेंट यस बिलकुल. हा डिस्क्रिप्शनमध्ये जे आहेत ना मी ते लिंक वगैरे टाकून देतो. आपल्या टीमचे नंबर पण आपण तिथं ऑफिसचे नंबर देतो, त्या नंबरला तुम्ही कॉल करा. राईट, तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट केल्यावरती त्यांना फक्त सांगायचं आहे की मी पॉडकास्ट बघितला, म्हणजे आपल्यालाही कळेल की नेमकी श्रीमंत किती लोक आलेली आहेत ना, हे आपल्याला एक कळेल. तुम्ही फक्त एवढं त्यांना सांगा, टीम जी आहे ती तुम्हाला कनेक्ट करून घेईल, तुम्हाला डेलीची लिंक देईल. म्हणजे आता आज जरी कोणी हा पॉडकास्ट बघत असेल, त्या व्यक्तीने आता जरी कॉन्टॅक्ट केला तर तो आज संध्याकाळी जे आहे ते स्टार्ट करू शकतोय. तो आज संध्याकाळच्या वेबिनारमध्ये जे आहे ते येऊ शकतोय. सो माझा एक उद्देश आहे की आपल्याला कमीत कमी जे आहेत ना सर, एक 10,000 लोकांची, म्हणजे सध्या सर्व्हरची कॅपॅसिटी 10,000ची आहे. उद्या जास्त काही मोठं झालं श्रीमंताच्या माध्यमातून तर आपण वाढवू ते, पण 10,000 लोकांपर्यंत जर आपल्याला पोचायचं असेल तर दॅट इज श्रीमंत ऑडियन्स जी आहे ती आपली ही बेस्ट ऑडियन्स आहे. आणि लोक जर आले तर आज या म्हणजे तुमच्यासाठी, या आपल्या परिवारासाठी जे आहेत सर, इट्स माय प्रॉमिस की इन फ्युचर पण एक वेळेस मी ते बंद करेल पण याला कुठला चार्ज घेणार नाही. ओके, यस, सो दॅट इज माय प्रॉमिस सर. चालेल, तर थँक्यू सो मच की तुम्ही एवढं चांगलं काम करताय सगळ्या लोकांसाठी, आणि खास आपली जी ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी तर तुम्ही स्पेशल ऑफर आणली आहे. म्हणून खरंच थँक्यू सो मच आजच्या या पॉडकास्टसाठी. तुमचे पण खूप खूप आभार सर की तुम्ही मला इथे येऊन जे आहे ती बोलण्याची संधी दिली आणि काय काम आम्ही करतो ते आपल्या ऑडियन्स पुढे जे आहे ती घेऊन जाण्याची एक संधी दिली. खूप खूप धन्यवाद सर. येस, तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जसं सागर सरांनी सांगितलं की त्यांचं जे काही चॅनल आहे त्याचे जे काही लिंक्स आहेत ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये स्क्रीनवरती जिथं काही ॲड करता येईल त्या ॲड करून देऊ, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करता येईल. तर मला असं वाटतं की जर तुम्हाला खरंच शेअर मार्केटमध्ये यायचं असेल, तुम्हाला कळत नसेल की कोण आपल्याला गाईड करेल, आणि तुमच्याकडे पैशांचा पण इश्यू असेल की यार मला लगेच 10-15 हजाराची फीस नाही भरायची, तर मला असं वाटतं की तुम्ही जस्ट ट्राय करून बघू शकतात. आणि कारण सुरुवातीलाच तुम्हाला म्हणजे पैसे लागणारच नाही आहेत, जसं सागर सरांनी सांगितलं, तर एकदा टेस्ट म्हणून तरी तुम्ही सागर सरांसोबत कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि जो काही तुमचा फीडबॅक आहे की कोर्स केल्यानंतर असेल किंवा आजच्या व्हिडिओबद्दल असेल तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकू शकतात, म्हणजे त्यातून आम्हालाही एक आयडिया येईल. आणि जे काही तुमचे जवळचे लोक असतील की ज्यांना शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल त्या सगळ्यांसोबत सुद्धा हा पॉडकास्ट नक्की पोहोचवा, कारण हेतू एवढाच आहे की यातून तुमचीही हेल्प होईल आणि त्यांचीही हेल्प होईल. थँक्यू सो मच.